राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. या खोलात जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. साधारण 15 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये आपल्या भागातल्या खासदारांनी प्रश्न विचारला आणि त्यावर रेल्वे मंत्री श्री वैष्णव यांनी त्यांचं उत्तर दिलं आणि हा मार्ग कुठल्या रूटनं जाणार, कसा जाणार या संदर्भात माहिती झाली. तसं बघायला गेलं तर ही काही माहिती नव्यानं आली अशातला भाग नाही. दोन 2023-2024 पासूनच आपला मार्ग बदलला जातोय. ओरिजिनली ज्या मार्गाचं सर्वेक्षण मी स्वतः पुण्यावरून नाशिक बाय रोड प्रवास करून रेल्वेच्या सर्वे करणारी टीम त्यांच्याबरोबर प्रवास केला 10 दिवस. त्याला PECT सर्वे म्हणतात. प्रिलिमिनरी पुढं काहीतरी असं आहे, तो सर्वे आहे. सर्वे रूटमध्ये बदल झालाय, पण का झाला, कसं झाला, त्या पाठीमागची कारणं काय हे अजून कुणालाही कसल्याही परिस्थितीमध्ये लोकांना फारशी माहिती असं मला वाटत नाही. पण एक मात्र खरं, आपल्या भागातल्या जनतेला अगदी पुण्यापासून अगदी बोट्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना कल्पना आहे की असा असा रेल्वे मार्ग आपल्याकडे होतोय. म्हणून मी सर्वप्रथम त्या मुळाशी जातो की सुरुवात कशी झाली. 1995-96 ला सुरेश कलमाडी जेव्हा खासदार होते, त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता लोकसभेमध्ये रेल्वे बजेटच्या भाषणात, की पुण्यावरून नाशिकला प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक भविष्यामध्ये होणार आहे. शेतीमालाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून पुण्यावरून नाशिक हा मार्ग सर्वे करा आणि त्याच्यावर नवीन मार्गाची बांधणी करावी, अशा प्रकारची मागणी त्यांनी 95-96च्या दरम्यान केली. जरी त्यांनी मागणी केली असली तरी त्या मागणीचा विचार 98-99 ला झाला आणि त्या मार्गाचं सर्वेक्षण झालं. सर्वे करण्यात आला, प्रिलिमिनरी सर्वे, प्राथमिक सर्वे. तो सर्वे तळेगाव चाकण, चाकण राजगुरुनगर, राजगुरुनगर पाबळ आणि पाबळ मार्गे निरगुडसर आणि नारायणगाव असा हा मार्ग त्यावेळेला प्राथमिक सर्वे झाला. कुठलाही सर्वे करताना रेल्वे त्या सर्वेचं आर्थिक गणित सुद्धा मांडतात. त्यावेळेला 0.84 म्हणजे जवळजवळ 1% हा प्रकल्प रेल्वेला तोट्यात जाईल. त्यावेळेला त्या रेल्वे प्रकल्पाची कॉस्ट 1044,25,00,000 अशी आली होती आणि प्रकल्प तोट्याचा आहे म्हणून 2001 ला तो प्रकल्प बंद करण्यात आला. 2001 ला प्रकल्प बंद झाल्यानंतर 3 वर्ष त्याच्यावर कोणी काही बघितलं नाही, काही विषय नाही निघाला नाही. पण माझी बॅकग्राऊंड एक उद्योग क्षेत्रातली असल्यामुळं मला थोडं पुढचं व्हिज्युअलायझेशन किंवा पुढचे दृष्टिकोन असल्यामुळे मी विचार केला की जर इथून पुणे नाशिक रेल्वे झाली तर आमच्या भागात काय परिणाम होईल, कसा उपयोग होईल.
हा ज्यावेळेला प्रश्न माझ्या डोक्यात आला त्यावेळेला दोन प्रश्नावर मी विचार करायला सुरुवात केली. एक तर खेड पासून म्हणजे जो पुणे खेड सिन्नर जो रस्ता आहे तो नाशिकपर्यंत जातो, सिन्नर पासून पुढे, त्या रस्त्याचं रुंदीकरण आणि काही ठिकाणी वाटल्यास बाह्यवळण, की जेणेकरून नाशिकवरून निघालेला प्रवासी लवकरात लवकर आपल्या भागातून पुण्याला कमी वेळात जाऊ शकेल. माझी सुरुवात मी आपल्याला सांगू इच्छितो 2008-2009 केली. जरी मी 4ला खासदार झालो, हायवेचं कामाची सुरुवात मी 8-9च्या दरम्यान केली. त्यावेळेला गडकरींच्या जागी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री CP जोशी जे राजस्थानचे होते, काँग्रेसचे मंत्री होते. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की मी प्रायमरी चौकशी केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि हा मार्ग लवकर जर झाला तर त्याच्यासाठी पैसे लागते. आणि त्यावेळेला त्या मार्गाचं प्रायमरी सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की आम्हाला BOT तत्वावर द्यायचं झालं तर टोल किती वर्ष वापरायला द्यायचं आणि त्यातलं का लिमिट असतं. तरी सुद्धा हा प्रकल्प तोट्यात जात होता म्हणून 250-300 कोटी रुपये लागणार होते 2008 साली. मी हायवेचं बोलतो अगोदर. मग 300 कोटी रुपयाचा वायबिलिटी गॅप फंड म्हणजे एखादा प्रकल्प BOT वर तत्वावर जर राबवायचा झाला आणि त्याच्यापेक्षा कॉस्ट जास्त येत असेल तर VGF तो सरकार त्याच्यामध्ये 250-300 कोटी रुपये टाकणार. ते टाकण्यासाठी CP जोशींनी मला नकार दिला. त्यावेळेला मी तर थोडंसं खूप आग्रही मागणी केली, थोडा संघर्ष झाला, भांडणं झाली. शेवटी ते म्हणाले आम्हाला महाराष्ट्राला एवढे पैसे देऊन चालणार नाही. मग मी सुद्धा प्रश्न लावून धरला. ते म्हणाले नाही आपका काम हो गया, आप अभी निकल जाओ. मी त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडायला तयार नव्हतो. मी मांडी घालून म्हटलं सोफ्यावर बसतो, जोपर्यंत या प्रकल्पाचं मला तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. त्या मंत्र्याला शेवटी मला तिथून उठवण्यासाठी मार्शलला बोलवावं लागले. 2-3 मार्शल त्यांनी सिक्युरिटीवाल्यांना बोलवलं की यांना बाहेर घेऊन जा. मग तिथं काही खासदार होते, राजस्थानच्या त्या परिसरातल्या खासदारांनी सांगितलं की महाराष्ट्र के MP है, शिवसेना के MP है, अगर आप करोगे तो हाउस में धांधली हो जाएगी. म्हणून त्यांनी मला सांगितलं ठीक आहे आपण 4 दिवसांना परत भेटू. आणि 4 दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी सगळी माहिती काढली असेल आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आपण हा रेल्वे प्रकल्प मंजूर करू, त्याचा DPR करायला देऊ. 9ला DPRला सुरुवात झाली, 3 वर्ष DPR करायला झाले. 12-13ला संपूर्ण DPR करून टेंडर झालं. 14ला वर्क ऑर्डर निघाली. त्यावेळेला नेमके नितीन गडकरी त्या खात्याचे मंत्री झाले. 2014ला 2013ला कामाला सुरुवात झाली ॲक्च्युली आणि 14च्या फेब्रुवारीमध्ये काम पूर्ण होणार होतं, पण ते झालं नाही. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश की ही ट्रॅफिक एका बाजूला ती होती, दुसऱ्या बाजूने जर रेल्वेच्या माध्यमातून ट्रॅफिक कमी केली, शेतीमालाचा प्रचंड वाहतूक आपल्या पुण्यापासून नाशिक, नाशिकपासून पुणे, चाकणमध्ये MIDC आहे, तिथल्या औद्योगिक मालाची वाहतूक, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर रेल्वेची आपल्याला गरज आहे. मला हे आठवतं त्यावेळेला नारायण पवार आमदार होते, ते मला म्हणाले खासदार साहेब आता तुम्ही विषय काढू नका, लोक संतप्त होतील, विरोधात जातील, तुम्ही रेल्वेचं काढलं तर लोकांच्या जागेचा प्रश्न आहे. पण मी म्हटलं मला हा प्रकल्प करायचाच आहे आणि 9-10च्या नंतर मी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केली. मग 2005ला ज्या वेळेला 2001ला प्रकल्प बंद झाला, 4-5च्या अर्थसंकल्पामध्ये मी मांडणी केली की ह्या प्रकल्प होणं गरजेचं आहे. त्यावेळेच्या रेल्वे मंत्र्यांनी लालू प्रसाद होते, त्यांनी सर्वेसाठी काहीतरी 1.5 कोटी रुपये 1.5-2 कोटी रुपये सर्वे करून घ्या ही मागणी मान्य केली आणि सर्वे करायला सुरुवात केली.
तर पहिला सर्वे झाला माझ्या काळातला 2005च्या दरम्यानचा. त्यावेळेला तो सर्वे पुन्हा मायनस होता 2.84 आणि त्या प्रकल्पाची कॉस्ट होती 1899 कोटी रुपये. म्हणजे त्याला म्हणतात रेट ऑफ रिटर्न म्हणजे ROR 2.84 2.84%. हा लॉसमध्ये जाणार म्हणून तो प्रकल्प त्यावेळेला सुद्धा गुंडाळण्यात आला. परत 2012ला मी पुन्हा विचार केला आणि रेल्वे बोर्डाला विनंती केली 2012-13ला. त्यावेळेला त्यांनी रेल्वेचा पुन्हा एकदा सर्वे मंजूर केला आणि त्या सर्वेसाठी मी स्वतः हा संपूर्ण मार्ग त्या टीम बरोबर जवळजवळ 16 लोकांची टीम असायची त्यांच्याबरोबर हा मार्ग फिरलो आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्हाला हा प्रकल्प जर वायबल व्हायचा असेल तर त्यासाठी नुसती प्रवासी वाहतूक किती प्रवास करतात हे महत्त्वाचं नाही आहे. तिथं कार्गो किती मालाचा जातो, माल वाहतूक किती होते याच्यावर आमचा प्रॉफिट असतो, प्रवासी वाहतुकीवर नाही. नुसती प्रवासी वाहतूक केली तर आमची रेल्वे तोट्यात जाईल. मालाची वाहतूक झाली तर आम्हाला त्याचा फायदा मिळतो. म्हणून त्यांना आम्ही चाकणपासून सुरुवात केली. चाकणचं मार्केट कमिटी दाखवली, राजगुरुनगरची मार्केट कमिटी दाखवली, मनसरला इथं येऊन थांबलो, नारायणगावला नेलं, आळेफाटा वगैरे सगळा शेतीचा पट्टा असलेल्या या भागात फिरवलं आणि त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यांनी त्यांनी तो सर्वे लोकसभेमध्ये सादर केला. त्यावेळेला बन्सल आणि बन्सलच्या नंतर खरगे रेल्वे मंत्री होते. योगायोगानं तो प्रकल्प त्यावेळेला हे सगळं गणित नव्यानं जुळल्यानंतर 4.11 म्हणजे 4.25% प्रकल्प हा पॉझिटिव्ह आला, फायद्यात निघाला. म्हणून त्याला पिंक बुकमध्ये समावेश केला. पिंक बुकमध्ये रेल्वेच्या भाषेमध्ये ब्रिटिश काळापासून चालू झालेली संज्ञा आहे की एखादा प्रकल्प पिंक बुकमध्ये आला की याचा अर्थ तो मंजूर झाल्यासारखा असतो. पिंक बुकमध्ये आल्यानंतर तो प्रकल्प रेल्वेने त्या दिवशी त्या रेल्वे बजेटमध्ये मंजूर केला आणि मंजूर केल्यानंतर 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तो प्लॅनिंग कमिशनकडे पाठवण्यात आला. त्यावेळेला प्रकल्पाची कास्ट साधारण 2000 कोटी रुपये होती. 1900 वर काहीतरी होती कॉस्ट होती. मग हा प्रकल्प नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशनकडे पाठवण्यात आला. आता कुठलाही प्रकल्प 1000 कोटी 1500 कोटी त्यावेळेला जर त्याच्यावर किंमत असेल तर तो प्लॅनिंग कमिशनकडे रेल्वेच्या माध्यमातून जात असतो. तो प्लॅनिंग कमिशनकडं आपला प्रकल्प गेला त्यावेळेला 32 फाईल होत्या रेल्वेच्या. देशाभरात नवीन मार्ग कुठं करायचे. दुर्दैवानं आपला नंबर 28वा होता आणि त्यावेळेला प्लॅनिंग कमिशनने काहीतरी 6-7 प्रकल्प मंजूर केले आणि त्याच्यानंतर स्टॉप केला. पुन्हा एकदा आपल्या तोंडाचं पानं पुसली गेली तिथं. मग 13-14 असेच गेल्यानंतर 14ला रेल्वे मंत्री म्हणून माझे मित्र सुरेश प्रभू यांनी पदभार स्वीकारला. सुरेश प्रभू आणि मी त्यावेळेला याच्यात जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज मी कार्याध्यक्ष असताना ते एक संचालक होते. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली. पण हे सगळा प्रवास होत असताना लालू प्रसाद यादव वगैरे या सगळ्या लोकांनी सांगितलं की आता या पुढचे कुठलेही प्रकल्प आम्ही नुसते पॉझिटिव्ह आले म्हणून चालणार नाही, तर त्याला राज्य सरकारनं पण 50% खर्चाचा वाटा उचलला पाहिजे. अर्थात खाली पण काँग्रेसचं सरकार, वर पण काँग्रेसचं सरकार असल्यामुळं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. मग त्यावेळेला आम्ही विनंती केली आणि राज्य सरकारला विनंती केली की बाबा तुम्ही 50% खर्चाचा वाटा उचलायला तयार आहात का. योगायोगानं अर्थमंत्री आपले आमदार वळसे पाटील होते. त्यांनी तातडीनं, आता आम्ही दोघे जरी वेगवेगळ्या विचाराचे वेगळ्या पक्षाचे जरी असलो
तरी बाकी काही विचार न करता आपल्या भागामध्ये रेल्वे जात असेल आणि त्यासाठी जर खर्चाचा वाटा राज्य सरकारनं अर्धा उचलायचा जर ठरला तर काही हरकत नाही म्हणून त्यांनी संमतीपत्र तातडीनं केंद्र सरकारला आणि रेल्वेला पाठवून दिलं. मग सुरेश प्रभू पुन्हा एकदा म्हणजे 2014ला सुरेश प्रभू झाल्यानंतर 2015च्या बजेटमध्ये काही मला यश मिळालं नाही, परंतु 2016च्या बजेटमध्ये मी पुन्हा मागणी केली आणि सुरेश प्रभूंनी त्या प्रकल्पावर शॉर्ट सर्वे करायला लावला की यापूर्वी 2-3 सर्वे झाले, तर लेटेस्ट सर्वे जो 2011-12चा आहे त्याच्यावर थोडेफार चेंजेस करा, जे काही एस्केलेशन असेल आणि त्याप्रमाणे प्रपोजल सादर करा. तर साधारण 3,500 कोटी रुपयाचं कॉस्ट झाली होती 2015-16ला आणि 3,500 कोटी रुपयाचा नॉर्मल रेल्वे, आपले काय हायस्पीड नाही, जी सिंगल गेज अशी ब्रॉडगेज रेल्वे मंजूर केली सुरेश प्रभूंनी आणि त्याला पुढाकार घेऊन नियोजन आयोगानं सुद्धा मंजुरी दिली. म्हणजे प्रकल्प पिंक बुक, नियोजन आयोग, रेल्वे बजेट म्हणजे लोकसभेतून सगळा मंजूर झाल्यानंतर आता प्रकल्पाला सुरुवात होणार. 2016, 2017, 2018 3 वर्ष मला अक्षरशः बाकीची कामं बाजूला ठेवून याच्यावरच काम करावं लागलं की कसं करायचं, काय करायचं. सुरुवातीला महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून MRIDL ची स्थापना झाली. नरिमन पॉईंटला त्यांनी ऑफिस घेतलं. सीड कॅपिटल म्हणून राज्य सरकारनं 50 कोटी, केंद्र सरकारनं 50 कोटी असे 100 कोटी रुपये हे खर्च आणि ऑफिस वगैरेसाठी किंवा सर्वे करण्यासाठी चालू करून दिले. हे झाल्यानंतर तिथं राजीव जयस्वाल म्हणून एक जे दिल्लीत काम करणारे खूप त्या हायस्पीड किंवा ब्रिजेसवर काम करणारे ग्रस्त होते, IRS अधिकारी. मग मी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये असं ठरलं की आता नुसतीच रेल्वे करायची, त्यापेक्षा सेमी हायस्पीड करावी महाराष्ट्रामध्ये आणि भागामध्ये पहिल्यांदा होईल. जी सेमी हायस्पीड रेल्वे म्हणजे पुण्यावरून निघालेली रेल्वे ती नाशिकला पोहोचेपर्यंत 110 मिनिटांमध्ये पोहोचली पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्वे करायला सुरुवात केली. आता पूर्वीचा जो सर्वे तळेगावपासून रेल्वे चालू होणार होती, चाकणला येणार होती, परंतु हायस्पीड असल्यामुळं त्यांनी सुरुवात केली हडपसरपासून. मग हडपसर, मांजरी आणि पुढे वाघोली, केसनंद वगैरे, लोणीकंद ह्या भागातून आळंदीतून कडाचीवाडीवरून राजगुरुनगर असा हा रूट त्यांनी सिलेक्ट केला. त्या दरम्यान माझ्यावर टीका करण्यात आली की मी निरगुड सरांनी पाबळ जाणीवपूर्वक टाळला. तसं काय नव्हतं की हायस्पीडचा जो प्रकल्प होता त्यांना त्या दृष्टीने वायबल व्हावं म्हणून तसा तो करण्यात आला होता. मग हा प्रकल्प हे रूट सगळं फ्रीज केलं आणि मग कामाला सुरुवात झाली. हे सगळं आता फायनल आहे. हे करता करता 2019 चालू झालं. माझ्याकडून माझ्या बाजूने प्रकल्पाची सगळी कार्यपूर्तता ती पूर्ण झाली होती. फाईल पूर्ण, आता फक्त राज्याची मान्यता आणि केंद्राची मान्यता करून त्याच्यावर सही करायची होती आणि दुर्दैवानं माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर सुद्धा माझा हे चालूच होतं. पण 2019 ते 2025-26 आज आहे, 7 वर्षामध्ये मी जे काही कष्ट केले होते इतके वर्ष, त्याच्यातून फाईल इथून ह्या टेबलवर सुद्धा गेली नाही. रेल्वेत भाषणं झाली, सभांमध्ये भाषणं झाली, प्रचार झाला, पण रेल्वे मात्र झाली नाही, फाईल मात्र हल्ली नव्हती. मला कोणावर टीका करायची नाहीये, परंतु 6-7 वर्ष त्याला वालीच त्या प्रकल्पाला आणि त्या फाईलला कोणी नसल्यामुळं माझी खासदार म्हणून किती काम करू शकतो त्याला पण मर्यादा आहे. पण दुर्दैवानं त्या प्रकल्प पुढं हलवण्यासाठी काही करता आलं नाही. आणि आता गेल्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर कळालं की हा प्रकल्प पूर्णपणे चेंज करण्यात आलेला आहे.
मी ज्यावेळेला मंजुरी करून ठेवली होती त्यावेळेला 13,096 कोटी 13,096 करोड, त्यातले 250 कोटी रुपये राज्य, 2,500 कोटी रुपये राज्य सरकार, 2,500 कोटी रुपये केंद्र सरकार, असे 5,000 कोटी आणि 8,000 कोटी बाजारातून उभे करायचे, काही कंपन्यांकडून उभे करायचे. त्यापैकी चाकण MIDC मधल्या 1-2 कंपन्यांशी बोलून जवळजवळ 500 कोटी रुपये लोक द्यायला तयार पण झाले होते. पराभव झाल्यानंतर लँड ॲक्विजिशन चालू केलं, भूसंपादन चालू झालं. 35 लाख रुपये गुंठ्याला गेले आणि भूसंपादन करत राहिले. कोणाचंही लक्ष नव्हतं. मी त्यावेळेला ती सगळी कागदपत्र भूसंपादन खात्याकडनं घेऊन दिल्लीला गेलो, रावसाहेब दानवेंना भेटलो. म्हटलं बघा अशा प्रकारे चालू झालेलं का, असं कसं, एवढा भाव तर कुठेही नाही आहे, तुम्ही किती पाचपट जरी म्हटलं तरी होत नाही असं. पण ते ठीक आहे, जाऊ द्या. आपल्या भागात जवळजवळ सगळं मिळून 300 कोटी रुपये 400 कोटी रुपये भूसंपादनासाठी गेले. पलीकडे नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नगरच्या बॉर्डरमध्ये काल जी मला माहिती मिळाली आतापर्यंत 500 कोटी रुपये भूसंपादनाला गेले. म्हणजे 900 कोटी रुपये 800-900 कोटी रुपये भूसंपादनाला खर्च झाले. आणि अचानक नवीन रेल्वे मंत्र्यानं निर्णय घेतला की आता मार्ग बदलायचा. त्यांनी सुरुवातीला मी ऐकलं, माध्यमामध्ये दिलं की ह्या भागातली जनावरं असतील, शेळ्या, मेंढरं, गाया वगैरे रेल्वे क्रॉस करताना ॲक्सिडेंट होतील, लोकांचे ॲक्सिडेंट होतील, लोक सेमी हाय स्पीड म्हणजे 250 किलोमीटर किंवा त्याच स्पीडनं जर गेला तर लोकांचे अपघात होतील, लोकांच्या मृत्युमुखी पडतील. परंतु तसं नव्हतं, कारण दोन्ही बाजूने त्याला कंपाऊंड होणार होतं. त्यामुळं तसं काही जाणं हे नव्हतं. त्यावेळेचा जो रेल्वे मार्ग आहे हा MIDL केलेला रेल्वे मार्ग आहे. त्यामध्ये आपल्या भागातून आल्यानंतर हडपसरच्या नंतर वाघोली, आळंदीवरून जो डोंगर आहे ते डोंगर फोडून कडाचीवाडीच्या वर, म्हणजे चाकण आणि कडाचीवाडी अंतर जास्त लांब नाही आहे, तिथून राजगुरुनगर, भोरवाडी मार्गे मंचर, भोरवाडीच्या पुढून आलं तर मंचर, आणि सुरुवातीला मंचरच्या अगोदर असा रूट केला होता त्यांनी की जो मी नंतर हे करायला लावला की सातगाव पठारवरून वडगाव काशिंबेच्या तिथं सीमेवर आणि तिथून नांदूर, पण त्याच्याऐवजी सुधारित मार्ग पुन्हा एकदा करून जो घेतला तो मंचरवरून नारायणगाव, आळेफाटा, बोटा, तिकडलं जांबूत, साकूर, आंबोरे, संगमनेर, देवठण, चास, दोडी, सिन्नर, उधारी आणि नाशिक रोड हा रेल्वे मार्ग शेवटचा जो 13,096 कोटी रुपयाचा होता तो मंजूर झालेला. पण आता दुर्दैवानं नवीन रेल्वे मंत्र्यांनी जो ठरवला आहे तो त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये शिर्डी, बरेच दिवस असे गेले की शिर्डी त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आम्ही म्हटलं शिर्डी जर गेलं तर पूर्ण मार्ग चेंज होईल, पण शिर्डीला संगमनेर किंवा तिथून जवळून कुठून तरी एक लाईन द्या, फाटा, रेल्वेचा फाटा शिर्डीला जाऊन हे करा. पण नाही म्हणाले, शिर्डी डायरेक्ट गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी आता काय केलंय की वरून जो मार्ग येईल वाघोलीपासून लोणीकर, रांजणगाव, शिरूर आणि डायरेक्टली नगर, म्हणजे नगरच्या त्या परिसरामध्ये फक्त एवढीच रेल्वे होणार. नगरपासून 2 मार्गे जाणारी रेल्वे ती शिर्डीला जातेच आहे. आणि शिर्डीवरून नाशिकला जाण्यासाठी सरकारनं मध्यंतरी काहीतरी 2-2.5 हजार कोटी रुपये मंजूर करून दिले आणि शिर्डी ते नाशिक ह्या मार्गाचं काम, पुणतांबे मार्ग, ते चालू आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल. म्हणून मला खूप लोकांच्या भावना बघायला मिळाल्या. आमदार साहेबांशी मी चर्चा केली आणि आम्ही ठरवलं कुठंतरी याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. एक स्पेक्टेटर म्हणून, एक प्रेक्षक म्हणून गप्पा बसून चालणार नाही. याच्यावर आपण आपल्या जनतेची भावना समजून घेतल्या पाहिजे, त्यांची मतं काहीतरी जाणून घेतली पाहिजे आणि हा रेल्वे मार्ग पूर्ववत कसा होईल हे करावा. कारण काय दिलं, रेल्वे मंत्र्यांना कारण दिलं की तिथं GMRT आहे. मला हे कळत नाही
2005 पासून एवढे सर्वे झाले, त्यावेळेला JMRT झोपली होती का? त्यावेळेला रेल्वे मंत्रालय झोपलं होतं का? ही दोन्ही खाती केंद्र सरकारची असताना कोणालाच काही कळलं नाही की रेल्वे जाते का काय जाते, काय होत आहे. इतके सर्वे झाले, इतक्या बातम्याला इतकं झालं, पण कोणीही त्याच्यामध्ये फारशी गंभीर दखल घेतली नाही. नंतर आम्ही तपास केला की JMRTचं नक्की म्हणणं काय. काही सायंटिस्टना भेटलो. मी गेल्या 8-10 दिवसापासून जेव्हा मुंबईला जाऊन मग ते MRIDLचे अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी असतील, JMRTचे अधिकारी असतील, आयुकाचे अधिकारी, सगळ्यांशी चर्चा केली की नक्की JMRTचा प्रॉब्लेम काय. तर त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या कुठल्याही अँटेनापासून, आपल्या अँटेना पारागदी सगळ्या परिसरात आलेल्या आहेत, त्या अँटेनापासून कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचं अंतर सोडा आणि तुम्ही काही करा. 10 ते 15 किलोमीटर अंतरापासून, अँटेनाच्या अंतरापासून 15 किलोमीटरवर तुम्ही रेल्वे चालू करू शकता. काही नाही असाही मार्ग सुचवला की जिथं अँटेना आहे तिथं आपण भुयारी मार्गाने जाऊ. पण भुयारी मार्ग एवढा मोठा करायचा म्हटलं तर खर्चिक बाब असल्यामुळं ते आपल्याला शक्य होणार नाही. मग त्यासाठी 15 किलोमीटर जर सोडलं मंचरपर्यंत, मला वाटत नाही की 15 किलोमीटरवर आपल्याकडे कुठली अँटेना आहे. सातगाव पठापर्यंत नाही. मग मंचरवरून पुन्हा एकदा तो विषय जर निघाला तर आपला नांदूर मार्गे म्हाळुंग्याच्या तिकडनं जर आपण रेल्वे नेली नारायणगावच्या वर आणि ओझरपर्यंत गेली तर ओझर सुद्धा 15 किलोमीटरच्या बाहेर आहे. ओझर जर जोडलं तर एक देवस्थान जोडलं जाईल. तिथून जुन्नर जवळ आहे, ओतूर जवळ आहे आणि तिथून जर रेल्वे बाहेर काढली तर आळे फाट्याच्या तिथं पुढं जरी गेलं तरी चालते. हा मार्ग, त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्याच्यातून सुटतोय आणि म्हणून रेल्वे प्रशासनानं याच्यावर गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. मी आपल्या समक्ष आमदार साहेबांशी माझी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. आपल्या काही पत्रकार बांधवांशी पण चर्चा झाली आहे. आता याच्यावर करायचं काय, आज आपली सगळ्यांची मतं आम्ही जाणून घेणार आहे. आमदार साहेब त्यांचं मार्गदर्शन करतील. पण मला जे वाटतंय, माझ्या मनात जे आहे की ती पहिली सुरुवात आम्हाला अशी केली पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री, आपले पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांच्या बरोबर आम्ही एक बैठक घ्यावी. संयुक्त बैठक घे, भले 15 मिनिटं, का आम्ही एक्सप्लेन करू की आम्हाला हा मार्ग कसा JMRTला धोकादायक नाही आणि हा मार्ग कसा सोयीस्कर आहे. ज्या वेळेला खेड घाटातून बोगद्यातून रेल्वे निघत होती आणि ती सातगाव पठारला पेठच्या तिथे येऊन बाहेर पडत होती, हा एवढा मोठा 6 किलोमीटरचा बोगदा मी करायला तयार होतो. त्या 13,096 कोटी रुपयामध्ये तो इन्क्लुडेड आहे. मग पुढं समजा आम्हाला या मार्गे जर जावं लागलं, चाकण मंचरपासून पुढे नांदूरपासून, म्हाळुंग्यापासून पुढे वारुळच्या अलीकडं आणि ओझरकडे जर जायचं ठरलं तर त्याला कुठली अडचण येणार नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि म्हणून एकदा राज्य सरकारकडनं हा प्रस्ताव त्यांच्या मदतीनं, मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं आमदार साहेबांनी लक्ष घातलं, आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं तर ते दिल्लीला जाऊन रेल्वे मंत्री वैष्णव असतील किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांना समजून सांगणं आमचं कर्तव्य आहे की मुळात ह्या रेल्वे प्रकल्पाला जन्म दिला तो जुन्नर, आंबेगाव आणि खेड ह्या शेतकऱ्यांच्या गरजेपोटी. ही गरज होती म्हणून तिथूनच जन्म झालेला आहे. ह्या प्रकल्पाच्या सुरुवातीला उगमच तिथून झालाय. मग आता ते बिघडून कुठेतरी दुसऱ्या मार्गानं, आता जो रेल्वेनं प्रसारित केलेल्या मार्गाने जर आपण नाशिकला जायचं म्हटलं तर 4-4.25 तास जाते आणि ह्या मार्गाने 2 तास जाते. म्हणून आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे सरकारला पटवून देणं, पंतप्रधानांना पटवून देणं, जनतेला पटवून देणं की आम्ही काम करतो, हे आमच्यासाठी एक का नको. काही लोक म्हणतील की तुम्ही शिरूर का नाही करता, ठीक आहे ना, मग आम्ही इथून सुद्धा आपण कनेक्शन देऊ शकतो ज्या मार्ग जोडला जाणार आहे. अशा काही ठिकाणी जिथं वाटतंय की काही गोष्टी कव्हर करायच्या तर असे फाटे पण रेल्वेमध्ये त्यांनी प्रपोज करता येऊ शकतं. ह्या गोष्टी मला आपल्या सगळ्यांच्या कानावर घालायच्या होत्या. खरं म्हणजे मला यासाठी वाईट वाटतं की
15 वर्ष माझ्या कारकिर्दीमध्ये कोणी मागितली नव्हतं की रेल्वे करा. कोणाच्या स्वप्नात नव्हतं, कोणाच्या मनात नव्हतं की या भागातून रेल्वे झाली पाहिजे. पण ते मला वाटलं माझी जबाबदारी होती खासदार म्हणून, या भागाचा विकास करण्याची जबाबदारी होती म्हणून तो प्रकल्पावर मी खूप काम केलं. आणि आता त्याचा अशा प्रकारची अवस्था होत असेल तर कुठंतरी ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अजूनही दुर्दैवी गोष्ट यासाठी मला वाटते की 15 वर्ष सगळं काय अन्न शिजून ठेवलं आणि ते तिथंच राहिलं, तसंच राहिलं. याला जबाबदार कोण, हा सुद्धा एक प्रश्न मला या ठिकाणी येतो. एवढंच मला या ठिकाणी आपल्याशी बोलायचं होतं, म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना विनंती केली, आमदार साहेबांना विनंती केली, त्यांचे सुद्धा प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.